15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसंच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने, मांस आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश हा कल्याण डोंबिवली आयुक्तांनी काढला। पण या निर्णयाला आता विरोध होतोय। आधी जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी या विरोधात सूर लावलेला होता, मात्र आता सर्वसामान्यांमधूनही निषेधाचा सूर उमटतोय। अशा निर्णयांमुळे आपल्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होतोय असे या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचं मत आहे। तर कुणी काय खायचं हे आयुक्त ठरवणार का, असा सवालही विरोधकांनी केलाय। हा निर्णय कल्याण डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर अशा सर्वच ठिकाणी करण्यात येतोय। या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलं तापलंय। आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाही आहे, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी। काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे खायचं नाही। तो कोणत्या पालिकांमध्ये चिकन, मटण यावरती बंदी घालण्यात आली आहे तेही पाहूयात। कल्याण डोंबिवली या ठिकाणी ही बंदी घालण्यात आली आहे। तसंच नागपूर, मालेगाव या ठिकाणी सुद्धा चिकन, मटण यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। पालिका आयुक्तांनी हे आदेश काढलेले आहेत आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा होतोय। संभाजीनगर आणि अमरावती या ठिकाणी सुद्धा ही बंदी घालण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचे पालिकेनं आदेश दिलेले आहेत। कल्याण, नागपूर, मालेगावात कत्तलखाने बंद ठेवण्याचे हे आदेश आहेत। तर हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। पालिकांच्या निर्णयानंतर विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झाले। कोणी काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशी विरोधकांनी भूमिका मांडली आहे। पालिकेच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे, कारण सुट्टीच्या दिवशी सगळ्यात जास्त चिकन, मटणावरती ताव मारला जातो।